विनोद तिथं टाकत जाऊन पुढे चालत जा. ऐका, ज्याप्रमाणे हा संसारात जावई आहे हा गेल्यासारखा करते पण तो जात नाही, या स्थितीमध्ये तुमच्या आमच्या संसारामध्ये दुःख आहे. ते गेल्यासारखं करते पण ते जात नाही. कारण काय, हा संसारच दुःख मूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार सुखाचा विचार नाही कुठे, अजिबात कुठंच सुख नाही, अजिबातच नाही. पण एका ठिकाणी सुख आहे. महाराज सांगतात, शरण जा उदारा पांडुरंगा, उदार अंतकरणाच्या माझ्या जगाच्या मालकाला शरण जा. त्याला शरण गेले का मग तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं सर्व सुख देव जगाच्या मालकाचं रूप पाहिल्याने मला प्राप्त होतं. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजणे. ज्याप्रमाणे इतर साधू संत सांगतात, देखुनिया तुझ्या रूपाचा आकार देवा, तुझ्या रूपाचा आकार बघून, तुझं चरण कमल बघून, तुझे नेत्र बघून आम्हाला सुख प्राप्त होतं. म्हणून संत ज्याप्रमाणे संतांना सुख प्राप्त झालंय, तुम्हाला सुद्धा संत खऱ्या सुखाचा पत्ता सांगतात. कुठे सुख, शरण जा उदारा पांडुरंगा, उदार अंतकरणाच्या माझ्या जगाच्या मालकाला शरण जा. हा उपदेश हा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये केला. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगू लागले, ऐका, अरे मी का तातडीनं सांगतोय, मी का जीव तोडून सांगतोय, मी का तुम्हाला उठा उठा म्हणतोय, मी का तुम्हाला वेग करा म्हणतोय. महाराज सांगतात, बाप हो, वेग करा, घाई करा. कारण काय, देह हे काळा आजोबा असतील, आमचे हे पाचपोर दादा, प्रकाश दादा पाचपोर, आमचे मृदुंगाचार्य वाटोड्याचे दादा रे, इथले दादाची भेट आपली बाहीपूर झाली होती. म्हणजे तुम्हाला आठवण आहे का नाही आहे माहिती म्हणा, मला आठवण दादाची आपली भेट झाली होती. आणि आमचे हे परम मित्र आमचे सुधीर दादा सुद्धा होते. आणि गुरुदास दादाचा तर विशेष नाही, आम्ही 8व्या दिवशी भेटतो. फार सुंदर मंडळी या गावामध्ये, जोरदार बाबा काय ताकद मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हो, आमचे आकाशदादा काकडे की महामुली हस्ती नाही आहे. आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये त्यांनी मृदुंग वाजवला. ज्यांना सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालं. तुम्हाला तुमची सेवा खऱ्या अर्थाने इथं सुद्धा माऊलीच वास करते. एक आळंदीमध्ये समाधी संजीवनच आहे, इथं सुद्धा संजीवन समाधीमध्ये तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने या सोहळ्यामध्ये तुम्हाला आम्हाला सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालं. हे असे महात्मे तुमच्या गावामध्ये, दोन्ही मृदुंग महामेरू दोघांसाठी टाळी झाली पाहिजे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे तेथे मनुष्याचे काय आहे. दादा महाराज दुसऱ्या चरणात सांगू लागले, मी बोलतोय, उठा वेग करा, शरण जा का करा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. ज्या देहाचा तू गर्व करतोस,
हा देह नाशिवंत आहे, अमळमूत्राचा बांध आहे, हा कधी तुला धोका देईल सांगता येत नाही. तुकडोजी महाराजांचा या भंग आहे. करू नका गर्व आपल्या देहाचा, नाही भरवसा क्षण एक. शिकारी टपुनी वाट पाहेवरी, केव्हा ग्रास करी नेम नाही. साधा काय साच असेल साधने, नाही तरी जाणे गर्भवासी. काळ नावाचा शिकारी वाट पाहतोय, कारण हा त्याच्यापासून तुम्ही आम्ही हा देह उसना आणलाय. देह हे काळाचे, देह हा पाचाचा, आणीला उसना निगिजाचा त्याला देणे. सगळ्या पंचतत्वापासून तुम्ही आम्ही तयार झालो, आणि शेवटी हा पंचतत्वामध्येच विलीन होणार आहे. म्हणून महाराज म्हणतात हा देह कधी तुम्हाला धोका देईन सांगता येत नाही. तुकडोजी महाराज वेळोवेळी सांगतात, बाप हो देह हा काचेच्या नळीसारखा, कधी काय धोका नेम नाही. तुमच्या आमच्या डोळ्यासमोर मूर्तिवंत उदाहरण आहे या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. काय कमी होती हो, काय कमी काय होतं सांगा. वयाच्या 75% म्हणजे काय 65 वर्ष वय होतं, 65 वर्ष वय होतं, पण 35 वर्ष महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं. आणि आता विद्यमान सुद्धा उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हा देह ठेवला. मला सांगा तिथं काही सत्ता आली का? तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सगळं जागच्या जागेवरच राहणार आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी कोणीच नाही, कोणीच नाही. माझ्या पंतप्रधान ओळखीचा आहे, माझ्या आमदार ओळखीचा आहे, तिथं काही चालत नाही काको. तिथे MD डॉक्टर राव MMD राव जमतच नाही. तिथं 10 किलोमीटर चालणारा राव रोज का 5 किलोमीटर चालणारा राव. तिथं दूध सकाळ संध्याकाळ पेणारा राव का दिवसभर दूधच पेणारा राव, अजिबात जमत नाही. तिथं पतंजलीचा चमनप्राश खाणारा राव का नाही तर राजवाडी चमनप्राश खाणारा राव, काही काय बदाम खाणारा राव नाही तर पिस्ता अक्रोड काही खाणारा राव, त्याला जमनेच नाही. अजिबात ते विश्वास ठेवायचं कामच नाही. तुम्ही काही करा, डॉक्टर पाशी जा नाही तर अधिक पुण्या डॉक्टर पाशी जा, जमतच नाही. एक वेळा त्याचा मिसकॉल आला का टांगा पलटी घोडे फरा. तिथं ना काहीच चालत नाही, मा अजिबात नाही. तेथे तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, महाराज सांगतात ना हा घडी घडी काळ वाटायची आहे, घडी घडी काळ वाटायची आहे, काळ वाटायची आहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ नावाचा शिकारी वाट पाहतोय, तो फक्त तुमची वेळ भराची वाट पाहते. एक डावची वेळ भरली का तो असा फास टाकतो, त्या फासामध्ये हा जीव आपोआप गुंतल्या जातो. मग आपले मायबाप असो आपले ते कोणीस महाराजांचं प्रमाण होतं. तुका म्हणे तुला ते सुरुवातच नाही आठवायचं त्यात आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भले. त्याच्या आणीचं काहीतरी महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. शेजीची कामिना कोणीच नाही. ऐका पुढं आता मेडिकल लय मोठा आहे, दुःख तेवढं घ्या. ऐका मुद्द्याकडे लक्ष द्या. मी सांगत होतो देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आपलं इथं काय आहे सातवारा तपासा. जन्माच्या आधी बायको नाही, मेल्यावर बायको संग नाही, असली तर दरवाजापर्यंत. कुठं नेऊन राहिले यायले बाई, कुठं नेऊन राहिले यायले महाराज, कुठं नेता येले महाराज बाई. आणि पे दूध पिवर होय घरात काय नाही येणं कसं. त्याला मी सांगत होतो जन्माच्या आधी बायको नाही, जन्माच्या आधी लेकरही नाही. मी म्हणत
बघितलं तुम्ही आम्हाला हाय हॅलो बाय करा बोलते निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला तुम्ही आम्ही निमित्त मात्र ऐका हे मिळालेले हे सोबती हे सवंगडी हे फक्त तितक्या पुरते आहे तुमचे आमचे ऐका बाप खऱ्या अर्थानं पहा तुम्ही आता या वयामध्ये तुम्ही आम्हाला सुरुवात पासून पोराची साथ लागली का नाही अर्ध वय झाल्यावर बापाले पोराची साथ लागली सांगण्याचा मुद्दा एकच आहे अर्ध्यात बाप अर्ध्यात गेल्यावर पोरगा आला आता तो बापाचा शेवट करणार आहे मुद्द्याकडे लक्ष द्या कुळाचा दिवा पोरगा आहे पण तो कुळा सहित दिवा पेटवणार आहे मुद्द्याकडे लक्ष द्या माय बाबू येथे मनुष्याचे काय आहे या शब्दावर मी बोलत होतो इथं तुमचं आमचं काय आहे विचार करा हा पैसा आपलाय हे घर आपलंय हे वावर आपलंय अजिबात नाही आपला आजा पंजा लोकांना मोठा ठासून सांगायचा हे वावर इथून तर तिथपर्यंत दिसते तेवढं माया आहे वावर त्याच्या इकडे पाहिजे हाशी हवे त्या बापाई आलता थोडी असाच म्हणे त्याचा बाप त्याने असंच म्हटलं मी आहोत तिथंच आहोत तुम्ही सगळे आमच्यात आले त्याकडे लक्ष द्या महाराज धन कुबेराचे देह हे काळाचे देह काळाचा आहे धन कुबेराचं इथं काय आहे तुमचं आहे का इथे मनुष्याचे काय आहे सून तुमचे का इथं आलं आनंद देते सून मरेपर्यंत का सुनीच्या तकलिकीनं हार्ट अटॅक येते शपथ सांगतो सून आपली आहे हाय आपली काकू अनेक बाया गोष्टी करते माय लग्न करतो बाई पोराचं यंदा लग्न झालं पोराचं म्हणजे मस्त दुसरी पुढे आली तुझी इच्छा चांगलीच दिसते वाटते लग्न करता पोराचं कर लग्न करून तर बाय पोराचं मस्त आराम पडतंय मी लग्न केलं पोराचं माझा अनुभव सांगतो मी इच्छी काढी तिथे देतही नाही दिल्ली मी काढी तर मैसून देत नाही एवढा आराम आहे काकू लग्न पोरात झाल्या आहे म्हणा 15 दिवस लग्नात तो असा आनंद होतो या बायला मुद्दाम सांगून कीर्तन सुरू करतो चालूच करता काय चालूच करतो लग्नात 15 दिवस आनंद आहे नवरदेवती कुणा आहे नवरी कुणा आहे बँड दिवाण मेटॅटो टी टेबल डायनिंग टेबल व्हेजिटेबल येऊन राहिलं माई मोठी गोष्ट माय मग आता बाई ना काय तिला आनंद आणल्यावर आता तर मला कुठंच जायची गरज नाही काय दिवाण आहे काय टीव्ही आहे 1 किलोमीटर दुरून बटन दाबलं तर दुरून चॅनल बदलते मोठा आनंद लग्नात आनंदच आहे तिकडे गाणे वाजून राहिले आता लग्न होऊन नाही राहिले म्हणून आपल्याला माहित नाही बरं पद्धतीच बैठली आता लग्नासारखं होऊनच नाही राहिलं लग्नात जातो ना आम्ही शपथ सांगतो आकाश महाराज 12चं लग्न 4 वाजता लागते बहिर बसा लागते तापशकत दुपारी तापशकत बहिर बसा लागते ते गाणे म्हणणारेच पुरा माईक खाऊन टाकते बसल्या जागी ते काही गंजन नाही आहे नवरी डोळ्यानं दिसल्यावर मग करते ते टिंग टडांग डिंग टडांग म्हणजे ते गाणं म्हटल्याशिवाय नवरी येत नाही ना नवरी येतच नाही ते गाणं म्हणते टिंग टडा म्हणजे ते गाणं आहे ना शब्द कोई रोक सके रोक ले मैं धावत चली बाबा पैर चली मैं तो अपने साजन के दौर चली घर चली काही गाणे आहे ना बरं पट्टे आपल्या मनाले कधीपर्यंत दुल्हे का शेरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है त्याचे इथपर्यंत बरोबर आहे दुल्हे का शेरा सुहाना आहे गड्या दुल्हन का दिलही दिवाना आहे त्याच्या पुढे सांग काय आहे त्याच्या पुढे म्हणते तो पल पल में कैसे बदलते काही दिसते ते ठीक आहे कडे मान्य आहे आम्हाला अब तो हर अपना तुझ्या मतानं भाग तू तुझ्या मतानं कर इथपर्यंत ठीक आहे त्याच्या पुढे काय म्हणते तो धडकन इथपर्यंत ठीक आहे पल पल में पुढं धडकन आहे तसंच आहे ते इथपर्यंत ठीक आहे मग धडकन आल्यावर शाटीत शिलक भडकनच निघते म्हणूनच की राहील लग्नासारखे लग्न म्हणजे संस्कार आहे याच्यावरही तुकडोजी महाराजांना भर द्यायला अधिक काय सांगा याच्यावरही भर द्यायला तुकडोजी महाराज ना लग्न कसे करावं लग्नासाठी कर्ज करावे जन्म भरी व्याज भरीत जावे लग्नासाठी कपल्लक व्हावे कोण्या देवे सांगितले याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे त्यांना तुमच्या आमच्या दुःख
सर्पदैन्याची नाडी तपासली आणि त्यावर अप्रतिम औषध दिले. ते संत होते. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये काय दुःख आहे याची पूर्णपणे शाश्वती त्यांना होती, म्हणून ते संत होते. माहित होतं त्यांना पुढचा काळ कसा येणार आहे. संतांनी पूर्णपणे विचार करून तुमच्या आमच्याकरता वाङ्मय तयार केलंय. संतांना माहित होतं संस्कृतीचं दर्शन असणारे मंगलाष्टक हे जिवंत ठेवणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये झालं तसंच. संस्कृतीचं दर्शन असणारे मंगलाष्टक आपण खाऊन घेतले. आणल्या दिवशी कवी मुक्कामी बोलावले, ते पोरीचं नाव, पोराचं नाव, बापाचं नाव, मावशीचं नाव, सगळे नाव लिहून दिले. दुसऱ्या दिवशी कवी मंडपातला मंगलाष्टक